हाय हॅलो नमस्कार. चला तर व्हिडिओमध्ये सुरुवात करूयात पुढच्या कॅटेगरीची, जी आपण गव्हर्नमेंट जॉब सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये पुढची कॅटेगरी आहे एप्रिल महिन्यामध्ये, म्हणजेच एप्रिल 2026मध्ये ज्या काही 8 वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, ज्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये व्हॅकन्सीज आपण डिस्कस करतोय, त्या संदर्भातील पहिल्या 2 व्हॅकन्सी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर तिसरी आहे SSB हेड कॉन्स्टेबल भरती 2026. तर आता यामध्ये ही देखील एप्रिलमध्येच जे काही फॉर्म आहेत ते भरायचे आहेत. कशा प्रकारे आहेत या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूयात. तत्पूर्वी आपण जे काही 2 या आधीची महिला सुपरवायझर आणि जे काही कोल इंडस्ट्रीमधली जी भरती पाहिलेली आहे, ते पण व्हिडिओ एकदा चेकआउट नक्की करा. त्यामधील जागा पण अगदी मिनिमम शिक्षणावरती आधारित आहेत. परीक्षेची पण काही जास्त अट नाही आहे, त्यामुळे त्याही इझिली तुम्ही ॲप्लाय करू शकता आणि त्यातूनही तुम्हाला जॉब सहज मिळू शकतो. तिसरी जी कॅटेगरी आहे आता SSB हेड कॉन्स्टेबल भरती 2026, याच्यामध्ये काय आहे, सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB. तर यामध्ये किती टोटल जागा आहेत, किती पेमेंट मिळेल, कशा प्रकारे ह्याची ऑनलाईन प्रोसेस आहे, फॉर्म भरायचे आहेत, कधीपर्यंत हे फॉर्म भरायचे आहेत, या सर्व गोष्टींची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर सर्वात पहिलं पाहूयात ते म्हणजे टोटल पोस्ट किती आहेत. टोटल पोस्ट आहेत याच्यामध्ये 233 पदे. ठीक आहे. तर यामध्ये जी तारखा आहेत त्याच्यामध्ये स्टार्टिंग डेट जी आहे आणि जी लास्ट डेट आहे ती 20 एप्रिलपर्यंत, 20 एप्रिल 2026पर्यंत या सर्व आपण जे काही फॉर्म आहेत ते भरायचे आहेत. म्हणजे अजून फक्त 5च दिवस आहेत. तर सगळ्यांनी लवकरात लवकर SSBचे फॉर्म जर असतील तर ते भरून घ्या. यामध्ये क्वालिफिकेशन यातही 10वी 12वी, 10वी प्लस डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्समध्ये ज्यांचा असेल त्यांच्यासाठी, 12वी सायन्स प्लस डिप्लोमा अशी शिक्षणाची अट आहे. त्यानंतर याच्यामध्ये एज लिमिट जे आहे ते 18 वर्ष कमीत कमी ते 27 वर्ष जास्तीत जास्त एवढी आहे. सॅलरी जी आहे ती 25,500 रुपये प्रति महिना ते 81,100 रुपये प्रति महिना एवढी आहे. आता ही जी सॅलरी व्हॅरिएशन आहे, म्हणजे कमीत कमी 25,000 ते जास्तीत जास्त 81,000 जी आहे, त्याची जी मेन ह्याचं ज्या पद्धतीने 25,500 रुपये कोणाला मिळतील किंवा 25, 26, 30 ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या कोणाला मिळतील, तर त्यामध्ये डिपेंड असणारे तुमचे मार्क्स, तुमची पोझिशन आणि तुम्हाला कोणत्या कॅटेगरीचं काम देत आहेत त्यानुसार. तर ही जी आहे कमीत कमी ॲटलिस्ट बेसिक लेव्हलला तुम्हाला 25,500 रुपये एवढी सॅलरी मंथली येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कास्ट वाईज म्हणजे कोणकोणत्या कास्ट ॲप्लाय करू शकतात आणि कोणकोणत्या कास्टला काही सवलती आहेत का, या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूयात. जनरल, OBC, EWS ची कास्ट आहे त्यांना फक्त 100 रुपये भरती आहे आणि SC ST आणि फिमेल यांना पूर्णपणे फ्री आहे. म्हणजे कसल्याही प्रकारे तुम्ही फीस देण्याची गरज नाही आहे. याच्यामधली जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये रिटन एक्झाम आहे, फिजिकल टेस्ट आहे, मेडिकल टेस्ट आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. आता यामध्ये ज्या काही फिजिकल टेस्ट आहेत, फिजिकल टेस्टला तर तुम्ही ऑलरेडी जे कोणी तयारी करत असतील एक्झाम्सची त्यांच्यासाठी त्या गोष्टी सगळ्या माहितीच असतील. पण याच्यामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ती सर्वात महत्त्वाची बाब आहे. कारण ही गोष्ट जर एकदा चुकली तर त्याच्यामध्ये पुढे काहीच होत नाही, कोणत्याही फिजिकल टेस्ट किंवा ग्राउंडपर्यंत पोहोचतच नाही. तर मेडिकल टेस्ट वगैरे, मेडिकल टेस्ट, फिजिकल टेस्ट या दोन्ही गोष्टी तुमच्या हातात आहेत. पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते टोटली तुम्ही कशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट सबमिट करताय यावर डिपेंड आहे. मग यामध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते कसे सबमिट करायचे आणि डॉक्युमेंट्सची जी कॅटेगरी आहे, म्हणजे तुम्हाला आधार कार्ड सांगितलेलं आहे तर तिथे तुमचा आधार कार्डचा फ्रंट बॅक फोटो एकाच पेजवरती अपलोड करायचा आहे का, की 2 वेगवेगळे पेजेस आहेत याच्यावरती अपलोड करायचं आहे, ही सर्व डिटेल माहिती तिथे तुम्हाला फोटो अपलोड करण्याच्या वरती मेन्शन केलेली असते की तुम्ही हा फोटो कशा प्रकारे अपलोड करायचा आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तुमचं तर त्याची कशी प्रत अपलोड करायची आहे, त्याची साईज किती असेल, हे सर्व तिथे मेन्शन केलेलं असतं. त्यानुसारच डॉक्युमेंट्स अपलोड करा. फक्त एखादी इमेज म्हणजे कोणत्याही तुमच्या डॉक्युमेंट्सची इमेज तुम्ही काढली आणि ती डायरेक्ट अपलोड केली तर तुमचा फॉर्म याच्यामुळेही रिजेक्ट होऊ शकतो की तुमची जी अपलोड केलेला फोटो आहे तो तिथे त्यांना करेक्ट व्हिजिबल होत नाही, दिसत नाही. कारण आपण त्याची या साईज पाहिलेली नसते किंवा आपण त्याची जी काही कॅटेगरीज आहेत बाकीच्या की क्लिअर कसे दिसत आहेत, नाव दिसत नाही, कधी कधी आपला त्या आधार कार्डवरचा किंवा पॅन कार्डवरचा कशावरचा फोटो दिसत नाही व्यवस्थित. या गोष्टींमुळे देखील हे फॉर्म रिजेक्ट होतात, कारण हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्शन होतं. याच्यामध्ये तुमचं बाकी काहीही चुकलेलं नसेल, तुम्ही एक्झाम जरी पास झालेले असाल, म्हणजे तुम्ही फिजिकली, मेंटली
आणि जे काही मेडिकल टेस्ट आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये जरी तुम्ही पास झालेले असाल, रिटर्न एक्झाम प्लस फिजिकल प्लस मेडिकल, तरीही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमुळे आत्तापर्यंत जेवढ्या प्रोसेस तुम्ही पास झालात त्या सर्व प्रोसेस शून्य होऊन जातात. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. यामधील सर्व पदे किती आहेत किंवा स्टार्टिंग डेट, लास्ट डेट हे सर्व आपण यामध्ये चर्चा केलेलीच आहे. जर यामध्ये अजून काही फॉर्म भरताना जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही ती कमेंटमध्ये विचारा. तसेच या पुढील व्हिडिओजमध्ये आपण याच्या कोणत्या भरती पाहणार आहोत या सिरीजच्या, म्हणजे जी 2026च्या सरकारी नोकरींचे 8 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ज्या भरती निघालेल्या आहेत त्यापैकी आपण ज्या पहिल्या 2 पाहिल्या होत्या, ही तिसरी आहे. यानंतर इन्कम टॅक्स वॅकन्सीज पाहणार आहोत, आपण रेल्वे जॉब्स पाहणार आहोत, अंगणवाडी भरती पाहणार आहोत, बँकिंग क्षेत्रातील वॅकन्सी पाहणार आहोत, स्टेट गव्हर्नमेंट जॉब पाहणार आहोत. या सर्व गोष्टींची या सर्व क्षेत्रातील जेवढ्या काही जागा आहेत त्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत. फक्त आणि फक्त या सर्वमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असणं जरुरी आहे. आणि एक्झाम ज्या आहेत या सर्व कॅटेगरीमध्ये अत्यंत बेसिक लेवलच्या एक्झाम आहेत, ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. थँक्यू.